भावली पर्यटक मारहाण प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। एक कुख्यात गुन्हेगार अद्याप फरार आहे। पालघर भागात पळाल्याने पोलीस मागावर आहेत तर पर्यटक कुटुंबावर हल्ला केला होता। गाडीची तोडफोड देखील यावेळेस करण्यात आली होती। रात्रभर मागोवा घेतल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पर्यटन नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात या हल्ल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। व्हायरल व्हिडिओमुळे तातडीने पोलीस सक्रिय झाल्याचं सांगण्यात येतं। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भावली पर्यटक मारहाण प्रकरणात आता 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यात एक कुख्यात गुन्हेगार असल्याचं सांगण्यात येत आहे। तो अद्याप फरार आहे। पालघर भागात तो पळाल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत। तर पर्यटक कुटुंबावर हा हल्ला झाला होता। त्यामध्ये गाडीची तोडफोड करण्यात आली होती। कित्येक किलोमीटर गाडीची तोडफोड या गुंडांनी केली होती। त्यानंतर आता त्यांचा शोध घेण्यात आलेला आहे। त्यांचा मागोवा घेत ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली। व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचा तपास करण्यास पोलिसांना मदत मिळाली। त्यामुळे ते जास्त सक्रिय झाले होते पोलीस असंही म्हणण्यात येते। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत। लक्ष्मण, काय अधिकची अपडेट आहे या संदर्भातली? नाशिकच्या भावलीमध्ये पर्यटकांवरती हल्ला झाल्याची जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये पोलिसांनी आतापर्यंत अटक आहे। ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद देऊन हा सगळा घटनाक्रम सांगितला। पोलिसांनी त्या पर्यटकांना मदत कशी केली, त्याचबरोबर आरोपी कशा पद्धतीने अटक करण्यात आले याबाबत सगळी माहिती दिली। मात्र घटना जी घडली होती ती अत्यंत भयावह परिस्थितीची होती। कारण कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावरती त्या भागामधले काही दुकानदार आणि तवाखोर एकत्रित मिळून हल्ला करता आणि हा हल्ला केवळ एका ठिकाणी नाही तर त्यांचा पाठलाग करून त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला। त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला। 1-2 नव्हे तर 4-5 प्रकारचा गाड्या त्या कुटुंबाचा पाठलाग करत जवळपास 10 ते 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला। सिनेस्टाईल पद्धतीने त्या भागातल्या टवाळखोरांनी या कुटुंबावर अटॅक केला। त्यांच्या वाहनांची तोडफोड केली। त्या गाडीत असलेल्या महिलांवरती हात उचलला आणि या सगळ्या प्रकरणानंतर संबंधित जे पर्यटक होते त्यांनी नाशिक शहरातलं पोलीस स्टेशन गाठलं। त्या ठिकाणी नाशिक शहर पोलिसांनी देखील कुठल्याही प्रकारचा हद्दीचा वाद न घेता तातडीने त्यांची तक्रार जी आहे ती त्या ठिकाणी दाखल करून घेतली आणि या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत भिवंडी, ठाणे, शहापूर आणि इगतपुरी या वेगवेगळ्या परिसरातून 8 ते 9 आरोपींना अटक केलेली आहे। या सगळ्या आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। इतकंच नाही तर या सगळ्या आरोपींना आता त्या ठिकाणी ओळख परेड करण्यासाठी संबंधित भागामध्ये फिरवलं जाणार आहे आणि ज्या भागामध्ये हा हल्ला झाला त्या भागातल्या पर्यटकांच्यासाठी सुरक्षेसाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्याची देखील तयारी पोलिसांनी केलेली आहे। मात्र हा सगळा जो काही प्रकार घडला या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 ते 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यातला एक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावरती खुनाचा देखील गुन्हा यापूर्वी दाखल आहे। तो त्यावर जामिनावर सुटलेला आहे। असा एक आरोपी आहे तो अद्याप फरार आहे। मात्र 8 ते 9 लोकांना या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि या सगळ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेला आहे। निश्चित धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।